पत्नीच नवऱ्याचा जीव घेऊ शकते का? आणि तोही आपल्या मावस भावासाठी. जळगावात एका 30 वर्षीय तरुणाची रात्रीच्या अंधारात निर्घृण हत्या झाली. पण खऱ्या कारणानं सगळ्यांना हादरवलं. पाहूया धक्कादायक खून प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. जळगाव शहरातील कालिका मंदिर जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात 30 वर्षीय आकाश पंडित भावसार याचा शनिवारी रात्री 11 वाजता निर्घृण खून करण्यात आला आहे. सुरुवातीला हा खून केवळ घरगुती वादातून झालं असं मानलं जात होतं. मात्र प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. आकाशच्या आई आणि बहिणीनं थेट आरोप केला की त्याचा पत्नी पूजा हिचे तिच्याच सख्या मावस भावाशी अनैतिक संबंध होते आणि या नात्यातूनच खून घडवून आणण्यात आला. पूजानेच आकाश कुठे आहे ही माहिती आरोपींना दिली आणि कट पूर्ण करण्यात आला. आरोपींनी आकाशला शोधून कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेलजवळ गाठलं आणि धारदार शस्त्रांनी त्याच्या मांडीवर, छातीवर आणि गुप्त अंगावर वार केले. एवढ्यावर न थांबता 2 राऊंड गोळ्या देखील झाडल्या. रक्ताच्या तारोळ्यात आकाश प्राण सोडतो आणि जळगाव हादरलं. या प्रकरणी 5 आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आरोपीचे शोध घेत आहे. पण आकाशच्या कुटुंबियांचा रोष उफाळून आला आहे. त्यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचं ठाम ठरवलं, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही. आकाश हा ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एजंट म्हणून काम करत होता. त्याच्या मागे पत्नी, 2 लहान मुलं आणि आई, बहीण असा परिवार राहिला आहे. आकाशचे मुलं अजून बाबाची वाट पाहत आहेत. पण त्यांना हे समजल्यावर काय होईल? एका महिलेचे आपल्या मावस भावाशी अनैतिक संबंध आणि त्यातून नवऱ्याचा खून. ही घटना समाजाला कोणता संदेश देते? हा खून फक्त संशयाचा परिणाम होता की सखोल कट? आणि अशा नात्यावर समाज काय निर्णय देतो? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.